इकडे सर्वसामान्यांच्या खिशालाही पुन्हा एकदा झटका बसलाय। अंड्यांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली। यापूर्वी 80 रुपये डझननं मिळणारी अंडी आता थेट 110 ते 120 रुपयांवर गेली आहेत। एका अंड्याची किंमत 7 रुपयांवरून 9 रुपये झाली आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणजे अंड। हेच अंड मागच्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा भाव वाढल्याचं पाहायला मिळतंय। हाच भाव काय आहे तो जाणून घेण्यासाठी मी सध्या होलसेल दुकान आहे हे अंडे व्यापारींचं, तिथे आलेलो आहे। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंडे ठेवण्यात आलेले आहेत। भाव जो आहे तो आता तब्बल 8 रुपये रिटेलचा भाव जो आहे तो झालेला आहे आणि होलसेलचा भाव 7.5 रुपये आहे। नेमका हा भाव का वाढलेला आहे याची कारणं देखील जाणून घेणार आहोत। आता सध्या ट्रेचा भाव काय सुरू आहे, कसं अंडे देतात? 780 का रेट है, यानी एक पीस का 7 रुपये 80 पैसे का। ये होलसेल होलसेल का रेट ही है। तो रिटेल बेचेगा तो 8.5-9 रुपये रिटेल बेचेगा। रिटेल 8.5-9 रुपये तक 9 एवरेज बढ़ेगा। तो इस साल ही ज्यादा भाव बढ़ गया, पिछले साल नहीं था इस टाइम। पहली रिकॉर्ड है ये, इतना पहली बार रिकॉर्ड बढ़ा। इसका पहला रिकॉर्ड नहीं था इतना, 7 रुपये का अंदर ही था। ये पहली बार इतना 7 का ऊपर पहुंच गया, मतलब रिटेल में 9 हो गया। लेकिन क्यों इतना भाव बढ़ गया? पब्लिक आ रहा था क्या मालूम, उधर स्टॉक नहीं है तो माल स्टॉक नहीं तो भाव बढ़ेगा ही ना। तो कोई 10 अंडा लेने वाला 4 अंडा लेगा। आपण बघतोय की खरं तर स्टॉक नाहीये आणि त्याच्यामुळं पहिल्यांदाच यावर्षी एकंदरीत भाव जे आहेत ते 8 ते 9 रुपयापर्यंत अंडे जे आहेत ते रिटेलमध्ये विकले जातात आणि 7 रुपये 80 पैसे हा भाव जो आहे तो सध्या होलसेलमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत हे भाव वाढल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना काहीसा 1-2 रुपयाचा फरक जो आहे तो जाणवतोय। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरांसह निवृत्ती गणकवार, NDTV मराठी, मुंबई।